तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन. सो वी नो दॅट देर आर टू टाइप्स ऑफ सर्क्युलर मोशन, that is uniform circular motion आणि सेकंड वन इज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यामधला फर्स्ट टाईप दॅट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ते युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कसं डिफाईन करणार की मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग द सर्क्युलर पाथ विथ अ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. याचाच अर्थ की जेव्हा एखादा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो त्यावेळेस मॅग्निट्यूड ऑफ द वेलॉसिटी इज अ कॉन्स्टंट. वेलॉसिटीची मॅग्निट्यूड ज्याला आपण म्हणत असतो स्पीड. ओके, तर ती जर कॉन्स्टंट असेल तर त्या मोशनला आपण काय म्हणणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, तर याचे नंबर ऑफ एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील, जसं मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन, मोशन ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस, मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ. Okay, again motion of tip of hands of clock, motion of tip of blades of fan. So these are all the examples of the UCM किंवा motion of satellite around the earth. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय होते की लिनियर स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट असते आणि म्हणून अँग्युलर स्पीडसुद्धा कॉन्स्टंट राहते. जसं आपण एक रिलेशन बघितलं होतं की व्ही इक्वल्स टू दॅट इज व्ही इक्वल्स टू आर इंटू ओमेगा. ओके, तर या रिलेशनवरून आपल्याला सांगता येते की वेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल तर रेडियससुद्धा कॉन्स्टंट, म्हणून ओमेगा जो आहे तो सुद्धा काय असतो कॉन्स्टंट असतो. ओके, सेकंड थिंग, द चेंज इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इज टुवर्ड द सेंटर अँड अलॉंग द रेडियस. आता जेव्हा वेलॉसिटीची डायरेक्शन चेंज होते तर या चेंज होणाऱ्या वेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती टुवर्ड द सेंटर आणि अलॉंग द रेडियस असते. तर ओल्ड सिलेबसमध्ये याचं पूर्ण एक्सप्लेनेशन होतं. ओके, तरी हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. आता या वेलॉसिटीमुळे चेंज होणार, ज्या वेलॉसिटी जेव्हा चेंज होते तेव्हा जे ॲक्सलेशन प्रोड्यूस होते तर त्या ॲक्सलेशनची डायरेक्शनसुद्धा असते टुवर्ड द सेंटर आणि अलॉंग द रेडियस, आणि म्हणून त्या ॲक्सलेशनला आपण काय म्हणतो रॅडियल ॲक्सलेशन और सेंटिपिटल ॲक्सलरेशन. ओके, की जे डायग्राममध्ये आपण शो केला की इथं ए आर जो आहे तो काय रिप्रेझेंट करत आहे, ते आर रिप्रेझेंट करत आहे द डायरेक्शन ऑफ that is a radial accelerations and its a direction is a toward the center, so like this. Okay, आणि which is opposite to the radius vector. तर आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटीची डायरेक्शन जी आहे ती अलॉंग द टँजंट असते एव्हरी टाईम. ओके, सो इन दिस वे द डायरेक्शन इज अ चेंजेस. पण आता चेंज होणारी जी वेलॉसिटी आहे तिची डायरेक्शन, तर याच्यासाठी आपण एक जिओमॅट्रिकल कन्स्ट्रक्शनसुद्धा अशा टाईपचं आपण एक जिओमॅट्रिकल कन्स्ट्रक्शन केलं होतं, हे तुम्हाला आठवत असेल. तर हा जो वेक्टर आहे तो डिनोट करतो चेंज इन वेलॉसिटी. मग आता समजा हा जर अँगल जर आपण कमी कमी करत जर गेलो तर एक वेळ असं येईल की हा जो वेक्टर आहे तो येतो अलॉंग दिस रेडियस वेक्टर, ज्याची डायरेक्शन टुवर्ड द सेंटर, आणि त्याच डायरेक्शननं सुद्धा हे रेडियल ॲक्सलरेशन जे आहे ते असते. ओके, ते तुम्हाला समजलं असेल. ओके, तर याची जी मॅग्निट्यूड आहे तर मॅग्निट्यूडसाठी आपण 3 फॉर्म सुद्धा फाइंड आउट केले. ते पहिला फॉर्म जो आहे तो व्ही स्क्वेअर अपॉन आर मिळाला होता. फर्स्ट फॉर्म जो आहे तो आपण घेतला होता व्ही स्क्वेअर अपॉन आर, आणि मग रिलेशन व्ही इक्वल्स टू आर इंटू ओमेगावरून व्हीची जर व्हॅल्यू प्लेस केली तर आपण व्ही इक्वल्स टू आर इंटू ओमेगा. सेकंड फॉर्म मिळतो आपल्याला आर इक्वल्स टू आर इंटू ओमेगा स्क्वेअर. थर्ड फॉर्म काय मिळेल तर व्ही इंटू ओमेगा. सो दीज आर द हे 3 मॅग्निट्यूड फॉर्म आहे. ओके, तर याचं मॅग्निट्यूड याचा व्हेक्टर फॉर्म जर बघितला तर व्हेक्टर फॉर्ममध्ये आपण लिहित असतो की दॅट इज अ ए आर बार. ओके, याला काय लिहिलं आपण ए आर बार इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू आर बार. तर इथं हे निगेटिव्ह साईन जे आहे ते काय शो करत आहे, डायरेक्शन ऑफ द रेडियस वेक्टर अँड द डायरेक्शन ऑफ दिस रेडियल ॲक्सलरेशन इज अ अपोजिट. ओके, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये काय होते की अँग्युलर स्पीड जी आहे ती कॉन्स्टंट असते आणि म्हणून अँग्युलर ॲक्सलरेशन जे आहे ते 0 होते. ओके, तर आपल्याला माहिती आहे की अँग्युलर ॲक्सलरेशन अल्फा इक्वल्स टू डी ओमेगा बाय डी टी. ओके, तर ओमेगा जर कॉन्स्टंट असेल, हा जर
कॉन्स्टंट असेल ओमेगा जर कॉन्स्टंट असेल तर अल्फा जो आहे तो काय होता 0. सो दॅट ॲक्सेलरेशन जे आहे ते 0 असते. ओके, म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन इज अ 0. ओके, आणि म्हणून यू सी एममध्ये जे रिझल्टंट ॲक्सेलरेशन आहे तर ॲक्सेलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आणि मग व्हेलॉसिटी कशामुळे चेंज होत असेल तर चेंज इन डायरेक्शन, चेंज इन मॅग्निट्यूड. इथे मॅग्निट्यूड जी आहे ती कॉन्स्टंट आहे अँड वी कॅन फाइंड इट बाय विच डायरेक्शन इज अलॉंग द टँजंट्स. ओके, मॅग्निट्यूड जी आहे ती कन्सिडर करू की अलॉंग द टँजंट. फॉर एक्झाम्पल मॅग्निट्यूड ऑफ द व्हेलॉसिटी आहे 5 मीटर पर सेकंड, तर ही कॉन्स्टंट राहते. आणि म्हणून इथं जे ॲक्सलरेशन आहे अलॉंग द टँजंट ज्याला आपण म्हणून टँजेन्शियल ॲक्सलरेशन ही 0 असते. ओके, पण रेडियल ॲक्सलेशन आपल्याला माहीत आहे याची काहीतरी व्हॅल्यू मिळते दॅट इज v²/r. आणि म्हणून जे रिझल्टंट ॲक्सलरेशन असेल अलॉंग दिस डायरेक्शन. ओके, तर हे झालं रिझल्टंट ॲक्सलेशन. आणि याचे दोन कंपोनंट, हा रेडियल कंपोनंट ऑफ ॲक्सलेशन ज्याला आपण रेडियल ॲक्सलेशन म्हटलं, आणि अलॉंग द टँजेंट ॲक्सलेशन टँजेन्शियल ॲक्सलेशन. पण इथं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहे व्हेलॉसिटी, म्हणून हे टँजेन्शियल ॲक्सलेशन जे आहे ते काय होईल ते होईल 0. आणि म्हणून इथं एकच कंपोनंट राहतो ॲक्सलेशनचा तर रेडियल ॲक्सलेशन. आणि म्हणून यू सी एममध्ये काय होते की जे रिझल्टंट ॲक्सलेशन आहे तर रिझल्टंट ॲक्सलेशन म्हणजेच काय की रेडियल ॲक्सलरेशन. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे व्हिडिओ जो आहे तो समजला असेल. ओके, तर नेक्स्ट पाहू आपण नॉन यू सी एम.